विधिमंडळामध्ये विनापास कोणत्याही व्यक्तीला न सोडण्याचा अध्यक्षांचा नियम आमदार आणि मंत्रीच पायदळी तुडवत असल्याचं समोर आलंय। पावसाळी अधिवेशनात आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर विधिमंडळातील एकूणच सुरक्षेवरती बोट ठेवण्यात आलं होतं। विधिमंडळ सुरक्षा पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सदस्यांचा अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 15 सदस्यांनी आपल्यासोबत आलेल्या व्यक्तींना विनापास अधिवेशनात प्रवेश दिला। विनापास प्रवेश देणारे 3 सदस्य हे विधान परिषदेतील सत्ताधारी आमदार होते। विधान परिषद सदस्य परिणय फुके, योगेश टिळेकर यांनी आपल्यासोबत पास नसलेल्या व्यक्तींना आत आणलंय। तसा अहवाल विधिमंडळ सुरक्षा पोलिसांकडून अध्यक्ष आणि सभापतींना दिलाय। सभापती राम शिंदेंनी हा अहवाल सभागृहात वाचून पहिल्याच दिवशी नाराजी नोंदवली। तरीही दुसऱ्या दिवशी 8 सदस्यांनी आपल्यासोबत आलेल्या व्यक्तींना पास नसताना विधिमंडळात प्रवेश दिला। यामध्ये आमदार राजू कारमोरेंसोबत 1 व्यक्ती, प्रकाश सुर्वेंसोबत 2 व्यक्ती, महेश शिंदेंसोबत 1 व्यक्ती, प्रवीण तायडेंसोबत 1 व्यक्ती, किशोर जोरगेवार यांच्यासोबत 1 व्यक्ती, सिद्धार्थ खरात यांच्यासोबत 1 व्यक्ती आणि मंत्री अशोक उईकेंसोबत एका व्यक्तीला विनापास विधिमंडळात प्रवेश दिला गेलाय। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये लागलेलं अवैध होर्डिंग